येतेस ना? मी आले. म्हणजे असे फ्लावर्स आणले. हे बघ. लाईक इट? कियारा यार, तू किती प्रेम करतेस माझ्यावर. कसं होईल आपलं? मी तुला खुश ठेवू शकेल ना? कसं काय? सगळं मस्तच होणार आहे. आणि एकदा तुला जॉब मिळाला ना की मग तर. मला नाही मिळते हा जॉब. म्हणजे तुला आता तो कॉल आलेला तो त्यांचाच होता? नाही, तो मी केला होता अमृताला. अक्की यार, ती नेहमी आपल्यामध्ये काय येत असते? कारण तीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. तुला हवं असेल ना प्रॉब्लेम मधून आपण बाहेर पडावं, तिची हेल्प घ्यावी लागणार आहे. आपल्या लग्नासाठी तिची मदत घेणं आवश्यक आहे आता. अक्षय यार, पण तू बाबांकडे मागणी कशी घालणार आहेस? तू जर नाही आलास ना तर मी खरंच मरून जाईन. अक्षय, पण हे झालंच कसं? आय मीन, इंटरव्ह्यू तर तुला छान गेलेला. ही नोकरी तुला मिळायला हवी होती. यारा, एक यू प्लीज रडू नकोस यार, प्लीज. रडू नको. नमस्कार शामराव, कसं काय? नमस्कार नमस्कार नमस्कार. येऊ ना? पण तुम्ही इथे कसे काय? देवळात गेलो होतो. अच्छा. आणि नंतर लक्षात आलं हे सुद्धा देऊळच आमच्यासाठी. म्हटलं इथल्याही देवांचं दर्शन घ्यावं. घ्या प्रसाद घ्या. घ्या दिनकरराव, प्रसाद घ्या. हा, काय आहे, आपल्याकडचा प्रसाद दुसऱ्याला द्यावा म्हणजे पुण्य लागतं असं म्हणतात. आणि जर का आपल्या हातून काही पाप घडलं असेल ना तर तेही नष्ट होतं असं म्हणतात. प्रभूने, तुम्ही इथं कशासाठी आलात हे सांगितलं तर फार बरं होईल. बघितलं, उगाच मी तुम्हाला देव नाही म्हणत. मी न सांगताच तुम्हाला कळलं माझं तुमच्याकडे काहीतरी काम आहे म्हणून. अरे देवदत्त, त्या कुलकर्णी आहेत ना, त्यांच्याकडे डिलिव्हरी द्यायची होती, तर आम्हाला थोडा वेळ लागेल, तर तू जाऊन देशील का? हो हो, अगदीच. आणि जाताना जरा आमच्यासाठी चहा सांगाल का? सॉरी सॉरी. नाही, काय प्रॉब्लेम नाही, सांग. मग त्यांच्याकडे नानकटाई सुद्धा चहा मिळतात चांगली, उत्तम. ती पण सांगा जरा. हो हो, थँक्यू थँक्यू. दिनकरराव, ह्याच्यात काही 23 कॅरेटचे दागिने आहेत. ते तुम्ही स्वतः तपासून घ्या. म्हणजे काय आहे, काही खोट नको निघायला. हा, कारण प्रश्न विश्वासाचा आणि दागिन्यांचा आहे ना. दिनकरराव, माझी अशी विनंती होती की हे असेच दागिने तुम्ही मला 18 कॅरेटचे करून द्या. नाही म्हणजे मला मान्य आहे त्याच्यामध्ये काही पैसे वाचणार आहे, म्हणजे 23 कॅरेट 18 कॅरेट असा फरक पडणार आहे. पण काय आहे, आम्ही सर्वसामान्य माणसं पडलो. आणि हल्ली कुठल्याही लग्नाचा खर्च 5 लाखाच्या आत होतच नाही. त्यामुळे मग ते सगळं असं बॅलन्स करावं लागतं ना, जमा खर्च वगैरे. त्यामुळे ते पैसे तुम्ही मला नंतर रोखीने द्या तरी चालेल. बरं दिनकरराव, हा जो 23 कॅरेट 18 कॅरेट हा जो फरक आहे ते तुम्ही पैसे रोखीने मला आत्ता देताय का मी नंतर येऊ? प्रभूने, आपला व्यवहार संपला. अहो काय बोलताय दिनकरराव, आपला व्यवहार तर आत्ता कुठे सुरू झालाय. शांत झालीस? अमृता यार, आता तूच काहीतरी उपाय सांग. अक्षयावर एकच उपाय आहे. मी हा जॉब नाकारते. मग ते तुलाच सिलेक्ट करतील, कारण तू सेकंड फायनलिस्ट आहेस. आणि मग सगळं आपल्या प्लॅन अकॉर्डिंगलीच होईल. That's really great idea यार. 3 cold coffee please. अमृता,
तुला सांगू नाही शकत. थँक्यू सो मच यार. आय रिअली लव्ह यू फॉर दिस. आय रिअली लव्ह यू. हो हो. You made my day, yaar. Amruta, you are really great. सो मी आता त्यांना लगेचच कॉल करते, सांगते की आय एम नॉट इंटरेस्टेड. थँक्स अमृता. आय नो की तू आमच्यासाठी माझ्यासाठी खूप मोठं सॅक्रिफाईस करतेस. मी हे कायम लक्षात ठेवेन. थँक्यू सो मच. थँक्यू शामराव, थँक्यू. बरं तुम्ही तुमच्या कामाला लागा. हो. चहा चहा. अहो चहा. हो. आलो अहो, आलो तुमच्या जवळ आलो. घ्या 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 चहा घ्या चहा घ्या चहा घ्या. अहो तुम्ही इथे कुठे बसताय? आल्याचा गरमागरम चहा. मी तुम्हाला तुमचं महत्व पटवून देण्यासाठी आलेलो आहे. तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला एकच कळतं की तुम्ही दिसता तसे नाही. तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं की तुम्ही लुच्चे आहात. हो. नाही पण तुमच्यामध्ये एक देव माणूस आहे. आणि खरं सांगू का, तुमची घुसमट होते घाडगेंच्या घरात. सॉरी म्हणजे मी आपलं काहीतरी खरं बोलून जायचो आणि उगाच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रॉब्लेम नको. नानकटा घ्या ना. घ्या. प्रभूने बोला बोला तुम्ही. हा आता काय बोलणार. तुम्हाला आपल्या मनासारखं काही करायची मुभा नाही. तुमची ओळख दिनकर घाडगे नसून अण्णासाहेब घाडग्यांचा मुलगा अशी आहे. घरातला मोठा मुलगा असून सुद्धा त्याचा तुम्हाला काही फायदा नाही. वापर करतात हो लोक घरातले तुमचा. पत्रिका बघणे, फुकटची ग्रहदशा बघणे, भविष्य ऐकणे. बरं हे काम बाहेर केलं असतं तर 4 पैसे तरी मिळाले असते. तिथेही नाही. पुणे तुम्ही अगदी वर्मावरच बोट ठेवलत माझ्या. जी गोष्ट इतकी वर्ष माझ्या घरच्यांना समजली नाही ती तुम्हाला इतक्या पटकन कळली. खरं सांगू का, मी अगदी पामर माणूस आहे. मला फक्त एवढंच कळतं दिनकरराव, तुमच्यावर अन्याय होतो. पुणे माझ्या घरच्यांपेक्षा तुम्ही मला ओळखलं तर तुम्हीच मला यातून बाहेर काढा. ठीक आहे, आता तुमचीच इच्छा आहे म्हटल्यानंतर मी तुमच्यासाठी नक्की काहीतरी प्रयत्न करीन. तुम्ही फक्त माझं एक काम केलं ना तर माझ्यावर उपकार होतील दिनकरराव. अहो प्रभूने बोला ना, काय काम आहे? बोला बोला. आपण आता इथे भेटलो आणि जे काय बोललो ना ते बाहेर कोणाला कळता कामा नाही. बस म्हणजे आता माझ्यावर शंका नाही बरं का. आता सगळ्या शंका हा Cheers. आलो. But अमृता, तुझ्यासाठी हा जॉब खूप इम्पॉर्टंट होता ना. हो, पण मला दुसरा जॉब लगेच मिळेल अगं. आणि अक्षयसाठी आता हा जास्त महत्वाचा आहे. सो इट्स ओके. एनिवे, चल आपण एक मस्त सेल्फी काढूया. ओके? अमृता पाऊट कर ना. बेबी ये ना तू पण सेल्फी मध्ये. आणि काय करायचं? माईला सेल्फी फॉरवर्ड करायचा. घरून फोन आला होता माईचा. ठरलंय आता असं की गणपतीच्या पहिल्या दिवशी अमृताला घरी इन्व्हाइट करायचंय. काय? अमृता, हिम्मत सुद्धा करू नको हा ह्याच्याकडे जाण्याची. अक्षय ही जर का तुझ्या घरी आले ना तर मी पण येईन. आणि तिकडे जो राडा होईल ना त्यापासून तुला बाप्पा पण नाही वाचवणार. अक्षय, अरे इथे आपण आपलं लग्न कसं होणार नाही याचं प्लॅनिंग करतोय आणि उद्या मी तुझ्या घरी साडी नेसून येऊ. माणसं तर माणसं, देवाशी खोटं बोलायचं. एक मिनिट, यातलं मला काहीच मान्य नाहीये बरं का. अरे मग तू काहीतरी कर ना यार. माझीच चूक झाली की मी तुम्हाला सांगितलं.
हे तुम्हाला सांगायलाच नको होतं. अरे हे सगळं माईने ठरवलंय यार. दिस इज नॉट डन यार. बाय, चालले मी. ए कियारा, कियारा. माई अगो बाई विसरलेच हो मी. तू इथे बसलेस, ठसका लागतो तुला, फोडणी चालत. जा जा तू बाहेर जा. आता मुलीची तब्येत कशी आहे ग? बरी आहे ताई. माई साहेबांनी वेळेत पैसे काढून दिले म्हणून डॉक्टर कडे घेऊन गेली. आता बरं वाटतंय. बरं वाटतंय ना? मग झालं तर. कुणी पैसे दिले महत्वाचं नाहीये. घे गरम गरम चहा घे. आलं घालून केलाय हो तुझ्यासाठी खास. हा पाऊस पडतोय ना बाहेर. घे. होय. माई तुम्हाला चहा? अगं आमचा उपास नाही का? घे घे, गरम आहे तोवर घे. बापरे केवढा हा पाऊस. कपडे वायलेत की नाही कोण असतं. माई आहो मी काढते. असू दे. तू केलंस का आणि मी केलं काय? घरातली कामं वेळेवर होणं महत्वाचं. आणि तू करतेस ना एक काम कर. माई हळू. हो हो. आई ग. मृदुले, काल लग्नाच्या खरेदीवरून तुला बोलले, त्याचा राग अजूनही मनात धरलायस ना? नाही हो माई, मी केव्हाच विसरून गेले सगळं. चूक माझीच होती, त्यामुळे म्हणून तर सगळ्यांच्या समोर निमूटपणे माझा ओरडा खाल्लास. माझी खात्री आहे यापुढे तुझ्याकडून अशी कधीही चूक घडणार नाही. इतकी वर्ष झाली ग माझ्या लग्नाला, पण अजूनही सासूबाईंचा ओरडा आणि आजी सासूबाईंनी केलेल्या शिक्षा आयुष्यात विसरू शकत नाही. नवीन नवीन लग्न होण्या घरात आले होते. पहिल्यांदा चुकीची फोडणी दिली आणि झालं. तापलेल्या पळीनं आजी सासूबाईंनी चटका दिला. तो चटका आणि मनावर झालेले आघात आजवर विसरू शकले नाहीये. पण त्यानंतर अगं त्यांनीच तर मला शिकवलं कशी फोडणी करायची ते. आणि आता बघ, जो येईल तो म्हणतो फोडणी करावी ना तर फक्त माईंनीच. अगदी बंगल्याच्या फाटकापाशी वर्दी जाते, हो की नाही? मृदुले, हे सासूपद आहे ना, असं इंद्राच्या सिंहासनासारखं आहे. ते असं सहजासहजी नाही मिळत. मिळवावं लागतं, कमवावं लागतं. इतकी वर्ष तावून सुलाखून ते आम्ही सिद्ध केलंय. तर आता तुम्ही केलेल्या चुकांची बोलणी आम्ही खायची का? आला गेला काय म्हणेल? माईनीच वळण लावलं नाही घराला, आपल्या सुनांना शिस्त लावली नाही, हो की नाही? आता वसुधेचंच बघ, तिला शिकवण्यात काही अर्थ आहे? माहेरी कारल्याची शेती असल्यासारखं कडू बोलते ती. आणि भाग्यश्री जर काही शिकवायचं म्हटलं ना तर दुसरा जन्म घ्यावा लागेल आपल्याला. तू माझं सगळं ऐकून घेतेस ना, म्हणून तुझ्या निमित्ताने मी सगळ्यांना सुनावत असते. हो, आता तूच मला सांग मृदुले, गाडग्यांकडच्या रीतीभाती आपल्याला अमृताला जर शिकवायच्या असतील तर आधी आपण नीट वागायला हवं की नको? माई, तुम्ही एवढं सगळं मला कशासाठी सांगताय? मला मान्य आहे माझी चूक होती, आणि तसंही तुम्ही नेहमीच बरोबर असता. माई बरोबर असेल किंवा नसेल, पण सासू नेहमीच बरोबर असते. कारण सूनपद तिने भोगलेलं असतं आणि मगच तिला सासू बनता येतं. ते पद तिला मिळतं. बरोबर आहे ना? आता
आता बघ, ह्यांना सांगितलंय प्रभूण्यांकडे फोन करा आणि त्यांना गणपतीसाठी आमंत्रण करा म्हणून. केला असेल का ग यांनी फोन? तेही मलाच बघायला हवं, हो की नाही? मस्त आहे ना सुगंध. आता काय झालं? काय उपयोग काय आहे या सुगंधाचा? माझ्या हुशारीचा गंध आहे घरात कोणाला? आता काय झालं? त्या मुली पायी आपल्या दुकानाचं शटर आणि आपल्या माना दोन्ही खाली गेलं आणि त्याच मुलीला अण्णांनी अक्षयसाठी पसंत केलं आणि आता गणपतीसाठी आमंत्रण देणार आहेत तिला. लग्नाच्या आधी बोलवणार आहेत घरी. काय? कोण बोललं? हे ठरवलं कुणी? मी आत्ताच्या आता जाऊन जाब विचारून येतो. माईंनी ठरवलं. जा ना, विचारा ना जाब माईंना. जा. अच्छा, म्हणजे माईने ठरवलंय. मी काय म्हणत होतो वसुधा? तुम्ही काहीच म्हणू नका. मी जाब विचारीन, मी जाब विचारतो ना. आणि माईंचं नाव ऐकल्यावर फुस. माई आणि अण्णांचा सगळ्यात मोठा मुलगा कोण? तर श्रीयुत दिनकर घाडगे. आणि घरात त्यांना किंमत किती मोठ्या मुलाला? 0. काडीचीही किंमत नाही मोठ्या मुलाला. काय वाटत असेल आपल्या आनंद आणि शर्मिष्ठाला? किती वाईट वाटत असेल म्हणून ते तुमच्याशी फारकेपणाने वागतात. केवळ आपण दोघे मोठे आहोत म्हणून तरी, निदान वयाने मोठे आहोत म्हणून तरी अण्णा आणि माईंनी आपल्याला थोडा तरी मान नको का द्यायला? ती लंबू आपली सून उद्या आपल्याला काय मान देणार आहे? वसुधा, असं काय करते तू? काय आज लग्न होऊन या घरात आलीस का? आता इतकी वर्ष झाली तरी या घरात शेवटचा शब्द माईचा. की आता मान्य कर ना. का पण? त्यांचीच सत्ता अजूनही का चालते घरात? मोठी सून आहे ना मी. थोडी तरी सूत्र माझ्यात नको का द्यायला? थोडी तरी सत्ता नको का मला? तर सासू झाले मी, सासू. पण किंमत काय मला? तुमच्या इतकी 0. काडीची किंमत नाहीये मला या घरात. आणि मी तर बोलते ना स्पष्टपणे म्हणून माझं तोंड फाटकं. आणि तुम्ही तर कधी हिम्मतच करत नाही काही बोलायची. तुम्ही बरे की तुमचे खडे बरे? हे बघ वसुधा, माईचं सगळं ऐकतात कारण माई घराच्या भल्याचा विचार करते. अगो बाई, आणि मी काय करते? मी घराची अब्रू वेशीला टांगते. हो ना, असंच ना? नाही बोलवा बोलवा, त्या अमृता प्रभूनेला घरात बोलवा, गणपतीसाठी जरूर बोलवा. पाहिजे तर गणपतीच्या ऐवजी तिला बसवा ना मखरात. टाळ कुठेला तुम्ही या, आरतीच्या वेळेला मी येते अत्तरा भासून टाळ्या वाजवायला. पण एक सांगून ठेवत्या, नाही त्या अमृता प्रभूनेला माझ्या खऱ्या रूपाचं दर्शन घडवलं ना तर नाव नाही सांगणार. सौ वसुधा दिनकर घाडगे. अण्णासाहेब, तुम्ही काहीही काळजी करू नका. मी स्वतः अमृताला घेऊन तुमच्याकडे येईन. नाही, गणपती बाप्पाचं दर्शन होईलच, पण त्या निमित्तानं तुमचं सुद्धा दर्शन होईल, नाही का? हो हो, नक्की भेटूया. बरं, ठेवतो. घाडग्यांच्या गणपतीच्या दर्शनाला जायचं जायचं जायचं. आनंद पोटात माझ्या मायेला अमृता, आनंद पोटात माझ्या मायेला अमृता, आनंद पोटात माझ्या मायेला. काका काय? अगं काय झालं म्हणून काय विचारतेस? नवस करण्याच्या आधीच गणपती बाप्पा आपल्याला पावला. म्हणजे? हे काय खातेस तू? नूडल्स. नूडल्स? हे नूडल्स पास्ता असले घाणेरडे पदार्थ खायचे नाहीत. घाडग्यांच्याकडे चालत नाहीत. बघ बघ. पण काका. काका बिका काय नाही, आता गप्पा बस. हे पाणी पी, पाणी पी, पाणी पी. हे आपलं घर आहे ना? हा, मग मी हे खाऊ शकते. मला चालणार नाही. काका तुम्ही फळं खा, मी नूडल्स खाते. अमृता, सवयी तुझ्या बदलायच्या आहेत, माझ्या नाही. आणि चला, गाडग्यांच्याकडे गणपतीच्या दर्शनाला जायची तयारी करा. चला. मी काय म्हणते, आपण एक काम करूया. काय? आपल्याला आमंत्रण आलंय ना, तुम्ही जा, मी जात नाही. मधुरा, अहो आईला कशाला बोलवताय? गप्पा बसतो. मधुरा, मधुरा बाहेर पटकन. काय झालं भाऊजी? काय कमाल आहे या मुलीची. गाडग्यांनी तिला आपल्या घरच्या गणपतीच्या दर्शनाचा मान दिला आणि ही काय?
गाडग्यांनी चक्क अमृताला? अगं बाई, आत्तापासूनच एवढा मान मिळायला लागलाय माझ्या लेकीला. अगं ते लाख मान देतील, पण हिने घ्यायला हवाय ना. हिची आपली पहिल्यापासून नकार घंटा. अमृता, अगं काय चाललंय तुझं हे? तुझ्या सासरकडची मंडळी मनाचा एवढा मोठेपणा दाखवतायत आणि तू असं वागतेस? अगं मी तेच समजावून सांगतोय तिला, पण ही ऐकतेय कुठे? हा बरोबर आहे, मी काका आहे ना, बाप नाही. भाऊजी भाऊजी कसं सांगू तुला? तू कसंही सांगितलंस ना तरी मी आता तुझं काही एक ऐकणार नाहीये. हा, गाडग्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जायचंय म्हणजे जायचंय आणि हे फायनल आहे. आनंद पोटात माझ्या मायना मायना, आनंद पोटात माझ्या मायना.